रत्न सर। तर मी आचार्य महानाग रत्न सरांचं थोडक्यात इंट्रोडक्शन देते। आचार्य महानाग रत्न सर जे आहेत त्यांनी पालीमध्ये MA केलंय। ते नेट परीक्षा पण पास आहेत आणि त्यांनी सायकोलॉजीमध्ये MA केलंय। ते नागपूरला राहतात आणि ते काम करतात सायकोलॉजिकल स्किल एज्युकेटर अँड काउन्सिलर आणि मेडिटेशन ट्युटर पण आहे आणि अभिधम्माचे पण ट्युटर आहेत, टीचर आहेत ते। ते फाउंडर आहेत परियत्ती संडे धम्मा स्कूल, धम्मचेतिया सुत्त संदेश पब्लिकेशन आणि मूल पर्याय बुद्धिस्ट सेमिनरीचे फाउंडर आहेत आणि क्लिनिकल बुद्धिझम यांचे पण फाउंडर आहेत। आणि ते महानाग रत्न सर 13 वर्ष म्हणजे बुद्धिस्ट मॉन्क होते आणि त्यांनी आतापर्यंत बुद्धिझमवर 50 बुक्स लिहिलेले आहेत। तर असा सरांचा परिचय होता थोडक्यात। सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जॉईन केलंय। तर आपण सगळ्यात आधी त्रिशरण पंचशील घेऊ आणि मग सरांच्या धम्मदेशनाला आपण सुरुवात करू। तर सगळ्यांनी कृपया हात जोडावे आणि आपण त्रिशरण पंचशील घेऊया। अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पंचशिलानि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सब्बपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं। साधु साधु साधु। सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपण धम्मदेशनाला सुरुवात करूया।
ठीक आहे, तर आपण आपल्या धम्मदेसनेला सुरुवात करूया. भगवंताचं स्मरण करूया. ये ब्राह्मणा वेदगु सब्बधम्मे ते मे नमो ते च मं पालयन्तु. नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्तिया. साधू साधू साधू. तर आपण आजची धम्मदेसना सुरू करूया. आमच्या ताई रश्मी मांडवटकर ज्या जापानमध्ये राहतात, त्या आमचे जे अमेरिकेमध्ये राहणारी जी शीतलताई मेश्राम आहे त्यांच्या त्या सिस्टर आहेत. तर त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अरेंज केलेला आहे आणि दर रविवारी ते कुठल्या तरी महान अशा व्यक्तीला किंवा भिक्षूंना बोलावून धम्माचा उपदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. जे जापानमध्ये राहणारे लोक आहेत, बुद्धिस्ट लोक आहेत, तर ते सुद्धा यामध्ये जॉईन होऊन बुद्ध धम्माचा जो अभ्यास आहे किंवा विचार आहे ते आत्मसात करत असतात. तर ताईचा हा जो उपक्रम आहे तो स्तुत्य उपक्रम आहे आणि ऑनलाईन माध्यम सुरू झाल्यामुळे आपल्याला हे आता खूप सोपं झालेलं आहे की कुठेही बसून आपण देशाविदेशातल्या लोकांपर्यंत आपला उपदेश पोहोचवू शकतो. तर ही ऑनलाईन पद्धतीची एक सुंदर अशी प्रक्रिया आहे. तर आपण आजचा जो विषय ठेवलेला आहे तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ बुद्धिझम असा एक संक्षिप्त विषय आहे किंवा बेसिक्स ऑफ बुद्धिझम असा एक विषय आपण ठेवलेला आहे. तर आपण त्या अनुषंगाने माहिती घेणार आहोत. तर याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, कारण भगवान तथागतांचा धम्म हा सागरासारखा विशाल धम्म आहे आणि जे लोकांनी माझे काही क्लासेस वगैरे केलेले आहेत बुद्धिस्ट सायकॉलॉजी किंवा अन्य, तर त्या सर्व लोकांना या गोष्टीची जाणीव आहे की बुद्ध धम्म किती व्यापक अर्थाने शिकवला गेलेला आहे आणि किती मानवाच्या कल्याणाचा विषय आहे. परंतु आपण एकाच प्रवचनामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती कोणत्या गोष्टीची घेऊ शकणार नाही. परंतु एक बेसिक जी माहिती आहे बुद्ध धम्माची ती आपल्याला आजच्या देसनेमधून घ्यायची आहे. तर मी सुरुवात करीत असताना बुद्ध वचनांची ओळख सुरुवातीला मी करून देईल संक्षेपाने. तर पहिली गोष्ट अशी आहे की भगवान तथागतांचं जे वचन आहे किंवा ज्याला आपण बुद्ध वचन म्हणतो, हे बुद्ध वचन 3 पिटकांमध्ये संगृहीत आहे. त्यामध्ये एक आहे सुत्त पिटक, दुसरं आहे विनय पिटक आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक. तर सुत्त पिटकाला व्यवहार देसना म्हणतात. व्यवहार देसना याचा अर्थ होतो व्यवहारिक उपदेश. विनय पिटकाला ज्ञानादेसना म्हणतात, म्हणजे आपण आज्ञात्मक उपदेश. आणि अभिधम्म पिटकाला परमर्थ देसना म्हणतात, म्हणजे त्या ठिकाणी परमार्थाशी संबंधित उपदेश केले गेले आहेत. तर अशा प्रकारे जे त्रिपिटक आपल्याला आज अवेलेबल आहे, हे त्रिपिटक भगवान तथागतांनी शिकवलेलं आहे. परंतु भगवंताच्याच काळामध्ये याचं काही संगायन झालं नाही. तर भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या नंतर 3 महिन्याने याचं संगायन राजा अजातशत्रू यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये महाकश्यप स्थवीर, उपाली स्थवीर आणि आनंद स्थवीर यांचा विशेष असा वाटा आहे. त्यावेळेस 500 अरहत भिक्षूंच्या सानिध्यामध्ये त्रिपिटकाचं प्रथम संगायन झालं. तर संगायन या शब्दाचा काय अर्थ होतो हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक लोक त्रिपिटकाच्या बाबतीमध्ये शंका कुशंका करतात. त्यामध्ये प्रामुख्याने याची जर सुरुवात आपण पाहिली तर रिस डेव्हिस इत्यादी किंवा ओल्डनबर्ग इत्यादी जे इंग्रजी लोक होते ज्यांनी पॉलिटिक्स सोसायटीची स्थापना वगैरे केली, अनेक पाली सूत्रांचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला, महान असं कार्य त्या लोकांनी पार पाडलं. परंतु हे सर्व लोक बुद्ध धम्माला एक साहित्यिक दृष्टिकोनातून पाहणारे, अभ्यासणारे लोक होते आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी साहित्यिक पद्धतीने त्या वचनांचा काही प्रमाणामध्ये अभ्यास केला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी संशोधनात्मक त्यांच्या प्रेफेस किंवा बाकीच्या गोष्टी लिहिल्या. त्याच्यामुळे त्रिपिटकाबाबतीमध्ये संभ्रम थोडासा निर्माण झालेला आहे. जसं बाबासाहेबांनी एक छोटा पुस्तक लिहिलेलं आहे, आपण सर्वांनी ते वाचलं असेल, राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन नावाचं बाबासाहेबांचं छोटं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी रिस डेव्हिसचा एक उतारा दिलेला आहे आणि ते म्हणतात की सुत्तपिटक जेव्हा आपण अभ्यासतो
तर तेव्हा आपल्याला कन्फ्युजन निर्माण होते किंवा संदेह निर्माण होतो की हे बुद्धवचन आहे की नाही आहे. म्हणजे असे जे वक्तव्य वापरले गेले तर त्याच वक्तव्यांची जी धारा आहे ती पुढे चालत आली. मग बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये पण अशा प्रकारचं वक्तव्य वापरलं की जे रॅशनल आहे ते बुद्धाचं वचन समजलं पाहिजे आपण. म्हणजे अशा पद्धतीने मग अनेक लोकांना अशी एक संधीच भेटून गेली त्रिपिटकांवर चर्चा करण्याची किंवा त्याच्यामध्ये काही घुसळलं गेलेलं आहे, असं झालेलं आहे, तसं झालेलं असं म्हणण्याची. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्रिपिटकाचा जो सांगोपांग अभ्यास आपल्या बौद्ध लोकांकडून व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. परंतु आज आपण पाहतो संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ असेल किंवा तत्सम उत्तर भारतामधील काशी विद्यापीठ असेल, तर या लोकांनी बुद्ध धम्मावर अनेक प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत आणि अनेक पाली त्रिपिटकाच्या पुस्तकांचा अनुवाद पण केला आहे. परंतु त्यांच्या अनुवाद करण्यामध्ये आणि पुस्तकं लिहिण्यामध्ये प्रेफेसमध्ये ते कुठेतरी बुद्धाला विष्णूचा अवतार आहे किंवा उपनिषदांमध्ये किंवा पुराणांमध्ये जे काही कोटेशन्स असतात तर ते कोटेशन्स भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये पण दिसतात. म्हणजे अशा प्रकारे वैदिक परंपरेचा संबंध बुद्धाशी वगैरे आहे असं ते लोक सांगत राहतात. आता आपण विद्वान बनतच नाही, आपण हे मानसिकता सोडूनच दिलेली आहे की त्रिपिटकाचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. बाबा बुद्धाने त्यांचा धम्म हा एक ग्रंथ वाचला तरी आपल्यासाठी पुरेसा आहे अशी आपली अलीकडची मानसिकता असल्यामुळे बुद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, म्हणजे त्रिपिटकावर आधारित. मग आता आपल्याला त्रिपिटकाच्या संबंधात थोडीशी माहिती करून घेतली पाहिजे. मग संगायन याचा अर्थ काय होतो, तर संगायन याचा अर्थ होतो की भगवान तथागतांचे जे बुद्ध वचन आहेत किंवा भगवंताचे उपदेश आहेत त्याचा संग्रह करणे हा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. भगवान तथागतांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उपासकांना उपदेश केलेले आहेत, परंतु ते उपदेश विखुरलेले होते. आणि मग भिक्षू लोकांना काय वाटलं की अरे भगवंताचे जर उपदेश अशा प्रकारे विखुरलेले राहतील तर त्यांची सुरक्षा करणे कठीण आहे. म्हणून मग भिक्षू लोकांनी संकल्प केला आणि संगायन केला. मग संगायन करताना जे उपदेश दीर्घ आहेत म्हणजे लांब आहेत तर त्यांना दीघनिकायाच्या अंतर्गत ठेवलं. म्हणजे याचा अर्थ हा नाही आहे की भगवान तथागतांनी आधी दीघनिकायामधले उपदेश केले असा त्याचा अर्थ बिलकुल नाही आहे. तो संगायनामध्ये विषयवार मांडणी केली. मग दीघ निकायामध्ये दीर्घ उपदेश, मध्यम निकायामध्ये मध्यम आकाराचे उपदेश, संयुक्त निकायामध्ये जे एकाच विषयाशी संबंधित असणारे उपदेश आहेत जसं स्कंद संयुक्त असेल, आयतन संयुक्त असेल, आनापान संयुक्त असेल, म्हणजे त्या विषयाशी संबंधित उपदेश भगवान तथागतांनी जिथे जिथे दिले तर त्याचं मग एकेका संयुक्तामध्ये काय केलेलं आहे, संगायन केलेलं आहे. अंगुत्तर निकायामध्ये काय केलं तर जे अंकोत्तर पद्धतीने उपदेश केलेले आहेत का एक धर्म भिक्षुंनो असा आहे, 2 धर्म भिक्षुंनो असा आहे किंवा 3 धर्म भिक्षुंनो असा आहे, तर अशा पद्धतीने भगवंताने अंकोत्तर पद्धतीने जे उपदेश केले तर ते सगळेच्या सगळे उपदेश अंगुत्तर निकायामध्ये केलेले आहेत. मग खुद्दक निकाय जो शब्द वापरला तो खुद्दक निकाय म्हणजे काय, तर खुद्दक निकाय म्हणजे अशा गाथांचा किंवा ग्रंथांचा समुच्चय आहे तो की त्या ठिकाणी छोटे छोटे उपदेश होते. जसं धम्मपद, जातक गाथा, धम्मपद गाथा, थेर गाथा, थेरी गाथा, किंवा मग त्याच्यामध्ये अभिधम्माचाही जो सुरुवातीच्या पहिल्या संगीतीमध्ये भाग होता तो अभिधम्माला मातृका म्हटलं जायचं. त्याची संपूर्ण मातृका पण खुद्दक निकायाच्या अंतर्गत होत्या. म्हणून प्रथम संगीतीमध्ये धम्म आणि विनय संगायन केलं असं म्हटलं गेलेलं आहे. पण त्याची विभागणी दुसऱ्या संगीतीमध्ये जेव्हा झाली तर मग अभिधम्माला थोडं अलग केलं गेलं त्याच्या विषयाला लक्षात घेऊन. तर ही गोष्ट संगायनाची आहे. विनयाशी संबंधित असणारे सगळे उपदेश हे विनयपिटकामध्ये घातले गेले. तर अशा पद्धतीने एक संगायन झालं. तर संगायन जसजसं पुढे गेलं मग दुसरी संगीती झाली, तिसरी संगीती झाली, तर त्या संगीतींमध्ये काय झालं त्याला सिम्प्लिफिकेशन केलं, म्हणजे सोपं केलं त्याला. मग त्याची वग्गानुसार त्याची मांडणी झाली, मग प्रत्येक सूत्राला नाव दिलं गेलं. या पद्धतीने एक मटेरियल भगवान बुद्धाच्या वचनांचं काय झालेलं आहे, एक सोपं मटेरियल संगीतीकारांनी केलं. परंतु 6व्या संगीतीमध्ये नंतर मग त्याला श्रीलंकेत लिपिबद्ध झालं. बर्मामध्ये 5व्या संगीतीत त्याला दगडी गोष्टींवर दगडी स्लेट्सवर कोरल्या गेलं. 6व्या संगीतीमध्ये ते प्रिंटिंग झालं. तर 6वी संगीती जेव्हा झाली 1954 ते 56च्या काळात, तर त्या गोष्टीमध्ये त्यावेळेस 6 देशातील प्रमुख भिक्षू उपस्थित झाले होते. भारतातीलही झाले होते, पण भारतातील भिक्षूंकडे कुठल्याही प्रकारचं भारताचं स्वतःचं असं त्रिपिटक नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी संगीतीमध्ये भाग नाही घेतला. पण उपस्थिती जगदीश कश्यप भंतेजी किंवा आपले आनंद कौशल्यान भंतेजी किंवा असे जे बाकीचे काही भिक्षू होते, बेसिकली जगदीश कश्यप आणि धर्मरक्षित भंतेजी हे मात्र त्यांची उपस्थिती तिथे होती असं आपल्याला स्पष्ट प्रमाण भेटतं. तर मग त्यामध्ये श्रीलंका, ब्रह्मदेश, लाओस, कंबोडिया आणि थायलंड
या 5 देशातील भिक्षू जे 2,500 च्या संख्येने होते, तर त्या भिक्षूंनी त्यांच्या देशातलं त्रिपिटक जे आहे ते तिथे त्या संगीतीमध्ये आणलं होतं आणि अगदी रात्रभर जागून त्या लोकांनी त्या त्रिपिटकातल्या वचनांची छानबीन केली. तर छानबीन केल्यानंतर त्यांना 2,500 वर्षापासून वेगवेगळ्या देशांमध्ये बुद्धाची परंपरा टिकवून ठेवली गेलेली आहे. तर त्यांनी छानबीन केल्यावर त्यांच्या लक्षात काय आलं की फक्त थोडेसे उच्चारणविषयक आणि ग्रॅमॅटिकल काही थोडेसे दोष हेच फक्त वचनांमध्ये दिसून पडले, परंतु मूळ वाणीमध्ये किंवा मूळ उपदेशामध्ये कुठेही तफावत कुठल्याही देशातल्या त्रिपिटकामध्ये आढळली नाही. आणि अशा प्रकारे मग 5ही देशातल्या त्रिपिटकाच्या अनुषंगाने त्या ग्रॅमॅटिकल काही चुका होत्या थोड्याफार, म्हणजे उच्चारणविषयक चुका होत्या, कारण आता थायलंडचे उच्चारण वेगळं, बर्माचं उच्चारण वेगळं, तर त्या गोष्टींना दूर करून त्याच्या संदर्भामध्ये मग छट्ट सज्जायन त्रिपिटक म्हणून आज आपल्याला 140 व्हॉल्यूम्सचं त्रिपिटक अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मूळ बुद्ध वचन, अट्टकथा, टीका, अनुटीका या सर्वच गोष्टींचा जो एक संग्रह आहे तो आपल्याला अवेलेबल आहे. 1998ला तायवानने ती पुस्तकं प्रकाशितसुद्धा केली होती गोयंका गुरुजींच्या मदतीने. तर एवढा मोठा व्याप हा त्रिपिटकाचा व्याप आहे आणि हे एवढं मोठं बुद्ध वचन आहे. आता हा भाग अलग आहे की एखाद्या सामान्य माणसासाठी त्याचा सविस्तर अभ्यास करणं कठीण काम आहे, नाही करू शकत. आणि म्हणून बाबासाहेबांची अपेक्षा होती की सामान्य माणसाला एवढं सगळं मटेरियल, एवढं सगळं साहित्य नाही अभ्यासता येणार, म्हणून बाबासाहेबांनी छोट्या ग्रंथाची निर्मिती केली का कमीत कमी बुद्धाच्या धम्माचा सार तरी लोकांना योग्य प्रकारे सर्व बाजूंनी समजला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माला नैतिक आणि सामाजिक आधाराच्या अनुषंगाने त्या ग्रंथाची एक निर्मिती केल्याचं आपल्याला दिसून पडते. मग तो एकच ग्रंथ पुरेपूर आहे बाबा असा त्याचा अर्थ होत नाही. बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सेमिनरी जेव्हा निर्माण करण्याचा संकल्प केला बँगलोरमध्ये, तर त्याच्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब म्हणतात की बरेचसे विदेशी स्कॉलर लोक हे त्रिपिटक म्हणजे पाली त्रिपिटक आणि अन्य भाषेमध्ये असणारे बुद्ध वचन याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत आहे, तर सेमिनरी ते ट्रान्सलेशन छापेल. म्हणजे याचा अर्थ संस्कृत बुद्धिझम असो की थेरवाद बुद्धिझम असो, महायान आणि थेरवाद या दोन्ही पद्धतींना बाबासाहेबांनी स्वीकारलेलं आपल्याला दिसते. बुद्ध आणि त्यांचा धम्म जेव्हा ग्रंथ आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला काय दिसते, थेरवाद परंपरेमधील बुद्ध वचन महायान परंपरेमधील जसं प्रज्ञा पारमिता सूत्र आहे, ज्याचे सुबुतीचा आणि भगवान बुद्धाचा संवाद दिलेला आहे, तर ते महायान ट्रॅडिशनमध्ये आहे. किंवा दसभूमीचा जो उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे तो महायान ट्रॅडिशनमधली गोष्ट आहे. आणि आधुनिक विचारवंतांनी काय मतं मांडलेली आहेत, तर तीही मतं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे सायंटिफिक रिसर्च जे झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने काही विचारवंतांनी मतं मांडली ती इन्क्लूड केलेली आहे. तर आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की आपण जेव्हा भगवान तथागतांचा धम्म अभ्यासनाचा विचार करतो तर त्याचा व्याप खूप मोठा आहे. बाबासाहेबांनी एक थोडंसं आपल्याला सोपं करून देण्याचा प्रयत्न केला, पण याचा अर्थ हा नाही होत की त्रिपिटकाला नाकारा, त्रिपिटकाला नावं बोटं ठेवा असा त्याचा अर्थ होत नाही. त्रिपिटक हे मोठी गोष्ट आहे, सुत्तपिटक ही मोठी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये भरपूर ग्रंथ आहेत. विनयपिटक 5 ग्रंथ आहेत, अभिधम्मात 7 ग्रंथ आहेत. तर या सर्व गोष्टींची सुरक्षा करण्याची जबाबदारी आपली आहे. तर ही एक अतिशय प्राथमिक अशा स्वरूपाची मी त्रिपिटकाबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती कोणती गोष्ट दुसरी आहे, तर आपल्याला आता बेसिक्स ऑफ बुद्धिझम ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती करून घ्यायची आहे. तर जेव्हा आपण बुद्ध धर्माचं बेसिक म्हणजे विचार करतो, तर बेसिक विचार करत असताना आपल्याला पहिली गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे प्रॉब्लेम, समस्या जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं उत्तर देण्यामध्ये काय अर्थ नाही. बरेचदा धम्मप्रचारामध्ये एक गोष्ट झालेली किंवा होताना आपल्याला दिसते, आपण भगवान तथागतांचे वचन जिकडे तिकडे प्रसारित करत राहतो. यूट्यूबवर प्रसारित करतो, फेसबुकवर प्रसारित करतो, व्हॉट्सअपवर प्रसारित करतो, वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमाने प्रसारित करतो, मॅगझिन्समध्ये प्रसारित करतो, बुक्सच्या माध्यमाने प्रसारित करतो, बुद्धवचन प्रसारित करत राहतो आपण. पण बुद्धवचन प्रसारित करूनही आपल्याकडे पाहिजे तो रिझल्ट जो आहे तो भेटताना दिसत नाही. मग आपण उदास होतो, आपल्याला वाटते का अरे एवढा प्रचार आणि प्रसार चाललेला आहे तरी हवा तो रिझल्ट भेटत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विहारांची परिस्थिती जर आपण पाहिली त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येते तर विहारांमध्ये जाणाऱ्यांची संख्या किती कमी आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट, विहारांची स्वच्छता नाही, विहारांमध्ये अद्ययावत ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही. आणि विहाराला बऱ्याच वेळा लॉकच लागून राहते. विहारांचं बांधकाम मोठ्या उत्साहाने सर्वजण करतात, परंतु
ट्रेनिंग म्हणून, वंदना म्हणून, पूजा म्हणून या गोष्टी होताना मात्र फार कमी दिसतात. आणि ज्या विहारांमध्ये जातातही लोक, फक्त महिलांचं प्रमाण जे आहे ते थोडंफार आपल्याला त्याच्यामध्ये जाताना दिसते. आणि पुरुषांचं प्रमाण काय आहे, तर ते फक्त एखादी भाषणबाजी करायची असेल तर एखादा पुरुष लोक जातात. तर अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याला दिसते. मग आता प्रचार प्रसार तर बुद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, आणि मग चित्र असं का दिसतो आपल्याला, याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भगवान तथागतांच्या महत्त्वाच्या गोष्टीला आपण समजायचं, ते आपण काय केलं आहे, थोडंसं दुर्लक्षित केलं आहे. महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रॉब्लेम, समस्या ही अतिशय मूलभूत गोष्ट असते. कारण कुठलाही व्यक्ती जो वाटचाल करत आहे, मी असो तुम्ही असो, आपण नेमकं वाटचाल कशासाठी करत आहोत, आपण जीवनयापन करत आहोत म्हणजे नेमकं काय करत आहोत. तर आपण रोज आपल्या जीवनात काही ना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आपण झटत आहोत. आणि त्या समस्या दूर झाल्यानंतर जे आपल्याला सुख भेटत असते, आपल्याला एक कम्फर्टेबल झोन भेटत असतो, त्या गोष्टीमध्ये आपल्याला अनुभव करणं किंवा त्या गोष्टीमध्ये राहणं आपल्याला पसंत पडत असते. म्हणजे आपला संघर्ष जर आपण पाहिला तर एक प्रकारे आपल्याला सुखप्राप्तीसाठी, म्हणजे दुःखापासून दूर होण्यासाठी, सुखप्राप्तीसाठी आणि आपल्याला कुठेतरी सुरक्षित जगता यावं बाबा आपलं जीवनयापन, याच्यासाठी आपला एक प्रयत्न सुरू आहे. मग भगवान तथागतांचा धम्म आपण जेव्हा समजून घेतो तर त्यावेळेस प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रॉब्लेम्स, आपल्या अडचणी, त्या अडचणी महत्त्वाच्या आहेत आणि त्या अडचणीच्या अनुषंगाने आपल्याला बुद्धवचनांचा उपयोग करता आला पाहिजे. भगवान तथागतांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये तेच केलं. मग कशा प्रकारे केलं, तर त्याची आपल्याला झलक जी आहे ती आपल्याला भगवंताच्या वचनांमध्ये भेटते. जसं आपण बुद्धवचन अभ्यासतो तर बुद्धवचनांमध्ये जातकट्ठकथा नावाचा ग्रंथ आहे. तर जातकट्ठकथेमध्ये सुमेध कथा नावाचं प्रकरण आहे. तर सुमेध कथेमध्ये काय म्हटलेलं आहे, सुमेध अतिशय श्रीमंत ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले. त्यांचे आईवडील मरण पावलेत आणि आईवडील मरण पावल्याच्या नंतर त्यांची जी प्रॉपर्टी होती, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती. 7 पिढ्यांपासून जमा झालेली त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती. आणि एवढी सगळी प्रॉपर्टी असल्यानंतर त्याचे जे ट्रेझरर होते, खजिनदार आपण ज्याला म्हणतो, ते आले आणि त्यांना म्हणाले की कुमार, आपल्याकडे एवढी मोठी विपुल प्रमाणामध्ये प्रॉपर्टी आहे, तर आता हे तुमचीच आहे. गेल्या आईकडील तुमच्या 7 पिढ्या, वडिलांकडील तुमच्या 7 पिढ्या यांनी ही सर्व जमा केलेली प्रॉपर्टी आहे, तर आपण त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा आणि हे सगळं प्रॉपर्टी, हे वैभव आपण सांभाळावं. तेव्हा सुमेध बोधिसत्वाने काय केलं, चिंतन केलं, मनन केलं त्या प्रसंगावर. मग चिंतन करताना, मनन करताना त्यांना काय आढळलं की अरे, प्रॉपर्टी तर आपल्याला या ठिकाणी दिसून पडते, पण प्रॉपर्टी कमवणारा मात्र दिसत नाही. प्रॉपर्टी तर आपल्याला या ठिकाणी दिसून पडते, पण प्रॉपर्टी कमवणाऱ्याने या प्रॉपर्टीमधील एक छदामही नेल्याचं किंवा एक कारशापणही नेल्याचं आपल्याला दिसत नाही. अरे, माझ्या बाबतीत असं घडता कामा नये, मी ही माझी प्रॉपर्टी मी माझ्यासोबतच घेऊन जाईन. आणि असा संकल्प त्यांनी केला. आणि असा संकल्प करून आपल्या ट्रेझररला, सेवकांना त्यांनी बोलवलं आणि म्हटलं की ही प्रॉपर्टी मला संपूर्ण दान करून टाकायची आहे आणि दान पुण्य संपादन करायचं आहे. आणि त्यांनी काय केलं, दान पुण्य संपादन करण्याच्या दृष्टिकोनाने संपूर्ण प्रॉपर्टी, गावातील जी काही जनता होती त्यांना म्हटलं का तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊन जा. आणि अशा प्रकारे त्यांनी सरळ हस्ते सर्वांना दान करून टाकलं. आणि या प्रसंगामध्ये त्यांनी एक चिंतन केलं. आणि चिंतन करत असताना त्यांनी काय चिंतन केलं की अरे, ज्या अर्थी इथे दुःख आहे त्या अर्थी दुःखाची मुक्ती तर असलीच पाहिजे. या गोष्टीवर चिंतन केलं. ज्या अर्थी या ठिकाणी जाती आहे, जरा आहे, मरण आहे, त्या अर्थी ते निब्बाण तर असलंच पाहिजे. कारण हे जग परस्पर विरोधी तत्वांचं दिसत आहे आणि या परस्पर विरोधी तत्वांमध्ये निब्बाण नावाची गोष्ट असली पाहिजे, दुःखमुक्ती नावाची गोष्ट असली पाहिजे आणि त्याचा आपण शोध केला पाहिजे. आपलं जीवन जे आहे आपण त्या गोष्टीसाठी खर्ची घातलं पाहिजे. आणि असं म्हणून त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी दान केली. आणि ते मग ऋषी प्रवर्जा घेतली. त्या काळामध्ये कशी ऋषी प्रवर्जेचा प्रकार होता, बुद्ध शासन त्यावेळेस होतं, परंतु त्यांना ते माहीत नव्हतं. त्यांना त्या काळात दीपंकर सम्यक संबोधन उत्पन्न झाले होते, पण त्यांना त्यावेळेस ती गोष्ट माहीत नव्हती. आणि म्हणून मग त्यांनी ऋषी प्रवर्जेच्या अंतर्गत प्रवर्जा घेतली, हिमालयामध्ये राहिले आणि मग वेगवेगळ्या प्रकार ध्यान करून समापत्ती, अभिज्ञा वगैरे त्यांनी प्राप्त केल्या. तर या ठिकाणचा प्रमुख प्रश्न हा आहे की त्यांनी काय चिंतन केलं होतं स्वतःबद्दल आणि स्वतःच्या परिस्थितीबद्दल,
की या शरीरामध्ये जाती जरा व्याधी मरण नावाची गोष्ट आहे, मग आपल्याला निब्बाणाचा शोध केला पाहिजे, किंवा या जगामध्ये आपल्याला दुःख दिसत आहे त्या दुःखाच्या मुक्तीचा शोध केला पाहिजे. हा त्यांचा शोध होता सुमेध बोधिसत्वाचा. आणि अशाच प्रकारे म्हणून आपण जाता कथांचा जेव्हा अभ्यास करतो तर आपल्याला प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे हे बुद्धचरित्र आहे ते, तर प्रत्येक बुद्धचरित्राच्या प्रत्येक आयाममध्ये आपल्याला दिसून पडते की भगवंताने ते जातक कथा सांगताना ज्या पूर्वकथा सांगितलेल्या आहेत त्याच्यातून एकच गोष्ट आपल्याला दिसून पडते की दुःखाच्या मुक्तीचा मार्ग आणि सुखप्राप्तीचा उपाय भगवंताने वारंवार सांगितलेला आहे. तर ही बेसिक गोष्ट आहे आपल्या धम्मातली. आपला धम्म हा कुठल्या प्रकारच्या पराप्राकृतिक शक्तींवर किंवा ईश्वर परमेश्वरांवर आस्था किंवा श्रद्धा ठेवणारा नाही, आणि त्याची पूजापाठ करा रे बाबा तुमचं कल्याण होईल असा सांगणारा हा धम्म नाही. भगवान तथागताचा धम्म मानवी जीवनामध्ये ज्याही काही दुःख आहे, याही काही अडचणी आहे, जेही काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी उपदेश करणारा धम्म आहे. आणि मानवी जीवनामध्ये जे उत्तमातल्या उत्तम गोष्टी आहेत, जसं ध्यान आहे, समापत्ती आहे, विमोक्ष आहे, निब्बाण आहे, तर या उत्तमातल्या उत्तम गोष्टी ज्या मानवी जीवनामध्ये आहेत तर त्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी कशा आपण संपादन करायच्या याचं मार्गदर्शन करणारा हा धम्म आहे. तर म्हणून पहिली जाणीव आपल्यामध्ये ही व्हायला पाहिजे की दुःख नावाची गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये, ही गोष्टीची जाणीव जी आहे ती प्रथम आपल्याला व्हायला पाहिजे. जेव्हा आपल्याला या गोष्टीची बेसिक जाणीव होते की बाबा रे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, तेव्हा व्यक्ती दुःखाच्या मुक्तीचा मार्ग आत्मसात करेल. जेव्हा आपल्याला जाणीवच होत नाही की मला दुःख आहे तर आपण त्याच्या मुक्तीचा मार्ग आत्मसात करणार कशासाठी? घरगुती उदाहरण जर घेतलं तर एखादी घरातली वस्तू आपली संपलेली असेल तरच आपण त्या वस्तू संपलेली आहे ती आणण्यासाठी प्रयत्न करतो की नाही? दुकानात जातो, पाय जातो, कष्ट करतो, त्याचा मोबदला देतो, हे सगळं आपण करतो कारण आपल्याला माहीत असते की आपली गरज आहे बाबा, ती गरज पूर्ण झाली पाहिजे. ती आपली इच्छा आहे रे बाबा, ती आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. ती आपली अपेक्षा आहे रे बाबा, ती अपेक्षा आपली पूर्ण झाली पाहिजे. तर ही गोष्ट खूप बेसिक समजून घेतली पाहिजे आपण. आज आपल्याकडे धम्मप्रचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो, परंतु धम्माचं पालन करण्याची जी एक गोष्ट आहे, धम्माला आत्मसात करण्याची गोष्ट आहे, याच्यामध्ये संख्यात्मकदृष्ट्या मात्र कमतरता आहे. मग कशामुळे आहे? कारण बेसिक जी गोष्ट आहे, जी बेसिक गोष्ट आहे ती बेसिक गोष्टच समजून घेतली जात नाही की भगवान तथागताचा धम्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, म्हणजे सुखप्राप्तीचा मार्ग आहे. ही गोष्ट प्रथम समजून घ्यावी लागते. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे दुःख असतात, तर त्यापैकी आपण बघूया किती प्रकारचे दुःख आहेत. तर आता बेसिकली 3 प्रकारचे दुःख कॅल्क्युलेट केले जातात. त्यापैकी पहिलं दुःख आहे शारीरिक दुःख, दुसरं दुःख आहे मानसिक दुःख, आणि तिसरं दुःख आहे सामाजिक दुःख. मग शारीरिक दुःख म्हणजे काय? तर जे शरीराला नाना तऱ्हेच्या व्याधी आहेत, भगवंताने म्हणलं व्याधीपी दुःखा, जरापी दुःखा, मरणंपी दुःखं, जातीपी दुःखा. तर हे जे जातीपी दुःख, जातीपच्चया म्हणजे जन्म झाल्यामुळे व्याधी आली, जन्म झाल्यामुळे जरा आलं, जन्म झाल्यामुळे मरण आलं, तर जरा व्याधी मरण हे दुःख आहे. तर हे शारीरिक दुःख आहे, याला भगवान तथागताने म्हटलं शारीरिक दुःख आहे. तर नाना तऱ्हेच्या व्याधी आहेत, म्हणजे वात बिघडल्यामुळे व्याधी होते, पित्त बिघडल्यामुळे व्याधी होते, कफ बिघडल्यामुळे व्याधी होते, सन्निपात बिघडल्यामुळे व्याधी होते, वेगवेगळ्या प्रकारचा चुकीचा आहार घेतल्यामुळे व्याधी होते, ऋतू बदलामुळे व्याधी होत असते, किंवा अधिक उभं राहिल्यामुळे, अधिक बसल्यामुळे, काहीतरी चुकीच्या सवयी स्वतःला लावल्यामुळे व्याधी होते. तर अनेक प्रकारच्या व्याधी, ज्याला आपण लाईफस्टाईल डिसीज म्हणतो अलीकडच्या काळामध्ये, ते भगवान तथागताने सांगितले का या लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात, म्हणजे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात शरीरामध्ये. मग हे जे व्याधी आहे हे दुःख आहे ना, याला आपण सुख थोडीच म्हणतो, याला दुःखच म्हणत असतो आपण, आणि हे दुःखच आहे. आणि दुःख आहे म्हणूनच आपण पाहतो की संपूर्ण जगभरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील जो व्यापार आहे किंवा वैद्यकीय क्षेत्राची जी प्रगती आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, कारण ते व्याधीपी दुःख या एका शब्दावर काम करत आहेत. ते लोक व्याधीपी दुःख या एकाच शब्दावर काम चाललेलं आहे. हजारो प्रकारच्या व्याधी, लाखो प्रकारच्या व्याधी लोक डिस्कस करतात, त्याच्यावर निदान करतात, त्याच्यावर उपचार शोधतात, आणि त्याच्या मोठमोठ्या लॅबोरेटरीज ज्या आहेत त्या आपल्याला दिसून पडतात. आणि संपूर्ण जगामध्ये मनुष्य मात्र आरोग्य त्याचं कसं राहावं किंवा तो निरोगी कसा राहावा याच्यासाठी कितीतरी लोक, डॉक्टर्स लोक, नर्सेस किंवा अनेक प्रकारचे फार्मासिस्ट लोक वगैरे, कितीतरी सायंटिस्ट लोक याच्यासाठी काय करत आहेत, प्रयत्नरत आहेत. म्हणजे व्याधीपी दुःख
म्हणजे व्याधी दुःख आहे हे भगवंताने सांगितलेलं आहे. आणि त्याची एक यंत्रणा जी आहे ते आपण जगामध्ये उभी झालेली आपण पाहतो. दुसरी गोष्ट काय आहे? दुसरी गोष्ट आहे मानसिक दुःख. मग मानसिक दुःख याचा अर्थ काय होतो? तर मानसिक दुःख जो आहे त्याच्या संदर्भामध्ये पूर्वी फारसं काही चिंतन मनन केलं जात नव्हतं. पण या अलीकडच्या काही 20-30 वर्षामध्ये सायकॅट्रिकच्या फील्डमध्ये किंवा ब्रेनच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये न्यूरोलॉजी वगैरेचा याचा जो विकास झाला न्यूरोसायन्सचा, तर त्याच्यामुळे आता लोकांचं लक्ष मानसिक व्याधींकडे किंवा मानसिक विकारांकडे चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता अनेक लोक त्याच्या बाबतीमध्ये जागरूक बनलेले आहेत. आणि या मानसिक विकारांमध्ये जसं एखाद्याचं कॉन्सन्ट्रेशन नसणे, ट्रेस असणे, डिप्रेशन असणे किंवा एन्झायटी असणे, किंवा आपलं कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष न लागणे किंवा नको त्या गोष्टींची भीती वगैरे वाटत राहणे, किंवा एखाद्या गोष्टी हाताळायच्या वेळेस आपल्याला कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात कमी पडणे किंवा लक्ष त्याच्यामध्ये कमी पडणे, किंवा एखादी गोष्ट आपल्याला न आठवणे, किंवा एखादी गोष्ट वारंवार आपल्या मनामध्ये येत राहणे. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी दिसतात आपल्याला, हे सगळे मानसिक गोष्टी आहेत, मानसिक ट्रेस किंवा रिलेटेड किंवा मानसिक विकार आहेत. तर या मानसिक विकाराच्या संदर्भामध्ये पण आपण पाहतो जगामध्ये कितीतरी प्रकारचे संशोधनं चाललेले आहेत आणि कितीतरी प्रकारचे आज डॉक्टर्स आज आपल्याला अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोलॉजिस्ट लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सायकोलॉजिस्ट लोक आहेत. तर हे आपल्याला मानसिक दुःख दूर करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नरत आहेत. ठीक आहे, ही दुसरी गोष्ट झाली दुःखाची. तिसरी गोष्ट कोणती आहे? त्याला सामाजिक दुःख म्हणतात. मग सामाजिक दुःखाचा काय अर्थ होतो? तर सामाजिक दुःख याचा अर्थ होतो की एका माणसाने दुसऱ्या माणसाशी व्यवहार करण्यातून उत्पन्न होणारं दुःख, त्याला सामाजिक दुःख म्हणतात. तर सामाजिक दुःखाची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे सामाजिक दुःखाची व्याप्ती मोठी कशामुळे आहे? कारण मानवी व्यवहार खूप गुंतागुंतीचे आहेत. माणसाला आर्थिक व्यवहार करावा लागतो, माणसाला सांस्कृतिक व्यवहार करावा लागतो, माणसाला शैक्षणिक व्यवहार करावा लागतो, माणसाला राजकीय व्यवहार करावा लागतो, माणसाला कोणत्या गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे व्यवहार आहेत, कौटुंबिक व्यवहार आहे. तर हे अनेक प्रकारचे व्यवहार म्हणजे एक प्रकारे सामाजिक जीवन आहे मनुष्याचं. कारण या व्यवहारांमध्ये एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो किंवा एका मानवी समूहाचा दुसऱ्या मानवी समूहाशी संपर्क येतो. आणि अशा वेळेस त्यांच्यामध्ये कशी नीती असावी किंवा त्यांच्यामध्ये कशी बोलण्याची पद्धत असावी, कशी वागण्याची पद्धत असावी, हे कुठेतरी ठरवलं जातं. आणि जेव्हा त्याचा भंग होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं दुःख उत्पन्न होतं. आणि म्हणून या सामाजिक दुःखाला दूर करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना जी आहे ती काम करत असते. वेगवेगळ्या क्षेत्रामधील जे नीतितत्व आहेत ते याच्यासाठी काम करत असतात. आणि या सामाजिक क्षेत्रामध्ये गोडवा राहावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या फिलॉसॉफीज जे आहेत, तत्त्वज्ञान आहे, ते लोक त्याचा प्रचाराने प्रसार करत राहतात की जेणेकरून लोकांनी एका माणसाने दुसऱ्या माणसाशी चांगलं वागावं, चांगलं बोलावं. मग हा त्यामागचा एक उद्देश असतो. तर यावरून आपल्याला समजून पडते की जेव्हा आपण ओव्हरऑल जागतिक लेवलवर मानवी व्यवहारांचा अभ्यास करतो तर आपल्याला काय दिसून पडते? काय दिसून पडते? दुःख दिसून पडते. दुःख दिसून पडते आणि या दुःखावरचे उपाय लोक करत आहेत हे दिसून पडते. भगवान तथागतांनी सुद्धा दुसरं काही केलं नाही. हीच गोष्ट भगवान तथागतांनी केल्याचं दिसते आपल्याला की नाना तऱ्हेचं दुःख होतं मानवी जीवनामध्ये, त्याचा भगवान तथागतांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्या दुःखाच्या मुक्तीचा उपाय जो आहे तो भगवान तथागतांनी शिकवलेला आहे. मग हा उपाय कसा शिकवला? तर भगवान तथागत काय म्हणतात? भगवान म्हणतात द्वे मे भिकवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा, की दोन प्रकारचे अंत, दोन प्रकारचे टोक याचं कधीही आपण सेवन करू नये, कधीही आपण पालन करू नये. मग कोणते दोन टोकं आहेत? कोणत्या प्रकारचे दोन टोकं आहेत? तर एक टोक आहे जे आहे कामेसु कामसुखल्ली कानुयोगो, म्हणजे कामभोगांच्या अधीन होऊन जीवन जगणे, कामभोगांच्या अधीन होऊन जीवन जगणे, हे एक टोक आहे. मग कामभोगाच्या अधीन होऊन जीवन जगण्याचा अर्थ काय होतो? की आपल्या डोळ्यांना प्रिय वाटणाऱ्या, कानाला प्रिय वाटणाऱ्या, नाकाला प्रिय वाटणाऱ्या, जिभेला प्रिय वाटणाऱ्या, शरीराला प्रिय वाटणाऱ्या, मनाला प्रिय वाटणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, सेवा आहेत, गोष्टी आहेत, तर त्याच्या अधीन होऊन जीवन जगणे म्हणजे कामभोगामध्ये अधीन होऊन जीवन जगणं आहे. आता अलीकडच्या आधुनिक काळामध्ये आपण ही गोष्ट सहजतेने पाहू शकतो, अगदी सहजतेने पाहू शकतो आपण. अलीकडच्या काळामध्ये औद्योगिकरणाचा जो विकास झाला, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विकास झाला, त्याच्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये अशा कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत ज्या मनुष्यासाठी आवश्यक नाही आहेत, परंतु त्या आवश्यक असल्याचं ॲडव्हर्टायझिंगमधून भासवलं जातं. जसं अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो लोक
न्यूट्रिशन्सच्या संदर्भात किती मोठा बिझनेस सुरू आहे, औषधांचा किती मोठा बिझनेस सुरू आहे. खरंच माणसाला गरज आहे का तेवढ्या औषधांची, न्यूट्रिशनची? नाही. परंतु आपण एक परंपरा निर्माण झालेली आहे, तर आपण त्या गोष्टी रिसीव्ह करतो, घेतो, खातो. मग अशासारख्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या इंद्रिय भोगासाठी मार्केटने उभ्या केलेल्या आहेत आणि व्यक्तीला त्या इंद्रिय भोगामध्ये म्हणजे लिप्त व्हावं असं वाटते किंवा होतो. आणि याच्यामुळे काय दुष्परिणाम होताना दिसतो? आपल्याला दिसते की मनुष्य एवढा शिकला सवरलेला आहे, पण तो व्यसनाधीन आहे. व्यसन करतो, दारू पितो, सिगरेट पितो, खर्रा खातो, गुटखा खातो. म्हणजे वास्तविक पाहता तो व्यसनाधीन आहे. आज तुम्ही साध्या मूव्हीजमध्ये जरी तुम्ही पाहिलात, सिरियल्स जरी तुम्ही पाहिल्यात, तर एकही सिरियल, एकही मूव्ही तुम्हाला असं आढळणार नाही की ज्या ठिकाणी नाचण्याचे बार दाखवले जात नाहीत किंवा दारू पिण्याचे अड्डे दाखवले जात नाहीत, जुगाराचे अड्डे दाखवले जात नाहीत आणि त्यामध्ये मग त्यांची आपापसामधली भांडणं, त्या ठिकाणी आपापसामधल्या मारामाऱ्या, व्यभिचाराचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये विकसित होत आहे. कारण मनुष्य कसं कामभोगाच्या अधीन जीवन जगत आहे. मग कामभोगाच्या अधीन जीवन जगण्याचे दुष्परिणाम कोणते येत आहेत? हा हीनो गम्मो पोथुत जनेको अनर्यो अनत्त संहितो. भगवान म्हणतात की हा मार्ग कसा आहे? हीन आहे. या मार्गाचं कसं, याला हीन मार्ग म्हणतो आपण, निकृष्ट मार्ग म्हणतो. याला कोणीच त्याची प्रशंसा नाही करू शकत या मार्गाची. जर त्या मार्गाची प्रशंसा करायची असती तर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजच्या अंतर्गत या गोष्टीची नोंद झाली नसती. आणि म्हणून मग लोकांनी त्याला सजासुद्धा दिली नसती. आता ड्रग्स घेणारे लोक असतात, मग त्यांना सजा का दिली जाते? कारण ती गोष्ट चुकीची आहे, हीन आहे, निकृष्ट आहे, मानवी जीवनास हानिकारक आहे, म्हणून त्याला हीन समजतात. ग्राम्य आहे, अतिशय सामान्य माणसाचं ते वर्तन आहे, अतिसामान्य माणसाचं ते वर्तन आहे. सत्पुरुष या मार्गाने जाऊ नाही शकत. ग्राम्य आहे. पोथुत जनेको पृथक जणांचा आहे. जो आर्य विनय आर्य धर्माला जाणणारा व्यक्ती आहे तो या मार्गाला नाही जाऊ शकत, म्हणून तो पृथक जणांचा मार्ग आहे. अनर्थ संहितो अनर्थ करणारा मार्ग आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसते की जो व्यक्ती या कामभोगाच्या अधीन जीवन जगतो तर त्याचा अनर्थ होताना आपल्याला दिसतो. आणि अनर्थ होत असण्याचे आपल्याला लाखोच्या संख्येने उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहेत. आणि हे उदाहरणं पाहण्यासाठी फार काही करायची गरज नाही. साधे वृत्तपत्र जरी आपण पाहिले, साध्या टी व्हीवरच्या बातम्या जरी ऐकल्या, तर रोजच आपल्याला काही नाही काही या बाबतीमधलं दिसून पडत असते की कोण कशा प्रकारे खून झाले, मारामाऱ्या झाल्या, कुठे काय झालं ते दिसूनच पडते आपल्याला. हे कसं कामभोगाच्या अधीन जीवन जगल्यामुळे या गोष्टी आहे. कशामुळे? कारण भगवान सांगतात की न कहापन वस्सेन तित्ती कामे सुविंजती अपसादा दुःखा कामा इति विज्ञाय पंडितो. की आसमंतामधून कारशापणाची वर्षा जरी झाली, पैशाचा पाऊस जरी पडला, तरीसुद्धा माणसाच्या तृष्णा किंवा माणसाच्या वासना, माणसाच्या इच्छा या पूर्ण होत नाहीत. एक इच्छा संपली का दुसऱ्या उत्पन्न होते, दुसरी संपली का तिसरी उत्पन्न होते. आणि जेव्हा व्यक्ती इच्छेच्या अधीन होऊन जातो तेव्हा त्या व्यक्तीला जर समजा त्या इच्छा कमी झालेल्या दिसल्या तर तो लगेच कोणत्याही मनोवृत्तीमध्ये जीवनयापन करतो. कोणाचा खून करू शकतो, मर्डर करू शकतो, कोणाची फसवेगिरी करू शकतो, काहीही करू शकतो, कारण त्याला त्या गोष्टीची सवय आहे. एखादा श्रीमंत झालेला व्यक्ती आहे समजा, जो गरीब आहे तो श्रीमंत बनणे चांगली गोष्ट आहे, पण श्रीमंत व्यक्ती झालेला आहे तर त्याला मग चांगलं घर, चांगले कपडे, चांगली गाडी, चांगलं खानपान, चांगले नातेवाईक, चांगले रिश्तेदार, मोठेपणा या सगळ्या गोष्टींची लत लागत असते एक प्रकारची. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा बिझनेस जर डाऊन गेला, अशा पद्धतीने त्याला जर पाहिजे हवा तेवढा पैसा जर त्याला भेटत नसेल आणि त्याचे जे मेंटेन करायच्या ज्या पद्धती आहेत त्या जर त्याला होताना दिसत नसतील तर तो व्यक्ती स्ट्रेसमध्ये येतो, तणावामध्ये येतो. मग त्याला वाटतं आता मी काय करू, मग तो डोकं चालवतो. मग लोकांना मी कशा प्रकारे फसवू, लोकांकडून मी कसं कर्ज काढू किंवा लोकांचे पैसे मी कसे बुडवू, किंवा मग आपल्या बिझनेसमध्ये काय फ्रॉड केला तर आपल्याला पैसा कंटिन्यू भेटेल, किंवा नेमकं काय करायचं. मग तो या चिंतनामध्ये पडून मग मिथ्या आजीविकेचा अवलंब करतो. तर अशा हजारोच्या संघ फ्रॉड होणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसून पडतात. मग फ्रॉड कशामुळे होतात बरं? मोठमोठे राजकीय नेते, मोठमोठे अधिकारी, मोठमोठे पदावर असणारे लोक, हे सगळेच्या सगळ्या फ्रॉडमध्ये सापडताना आपल्याला दिसतात. पेपरमध्ये आपण पाहतो. कशासाठी दिसतात ते? काय कारण आहे एवढे मोठे फ्रॉड करण्याचं? कारण त्यांना कामभोगाची सवय पडलेली आहे. आणि त्या कामभोगाच्या सवयीमुळे थोडेसे जरी कामभोग कमी होताना दिसले की भगवान कामसूत्रामध्ये सांगतात की ज्याप्रमाणे एखादी शल्य टोचलं जाते तशासारखं मनाला त्याला दुःख होते, जेव्हा कामभोग त्याच्यापासून दूर होतात त्या प्रकारे. म्हणून भगवान तथागतांनी म्हणले की हा एक अंत आहे, हे एक टोक आहे, याचं सेवन करू नये. दुसरं टोक काय आहे? अत्त किल मथानुयोगो, म्हणजे स्वतःला त्रास देणे, स्वतःला तकलीफ देणे. अनेक लोकांची अशी धारणा राहते की स्वतःला टॉर्चर केलं, स्वतःला त्रास दिला, उपाशी तापाशी ठेवलं, किंवा काहीतरी आपल्याला शरीराला दुखापत जर करत राहिली आपण तर त्याच्यामुळे आपल्याला मोक्ष भेटते.
अशा प्रकारची एक धारणा लोकांमध्ये आहे. भगवान म्हणतात का ही गोष्ट दुःखदायी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पीडित करता तेव्हा तुम्हाला दुःख होते. तर हा अनर्थाचाच मार्ग आहे. दुःख होणे अनर्थाचाच मार्ग आहे आणि हा हीन पण मार्ग आहे. चांगले लोक जे आहे, सत्पुरुष आहे, याचा अवलंब करत नाही. तर अशा पद्धतीने या दोन्ही गोष्टी अति आहेत, दोन्ही गोष्टी टोकं आहेत. तर या टोकाचा अवलंब करू नये. मग भगवान सांगतात मग काय केलं पाहिजे. मग अयं मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकर्णी ज्ञानकर्णी उपसमाय अभिज्ञाय निब्बानाय संबद्धती. तर भगवान तथागतांनी काय केलेलं आहे, मध्यम मार्गाचा अवलंब केलेला आहे किंवा मध्यम मार्ग भगवान तथागताने अभिसंबुद्ध किंवा ज्ञान केलेलं आहे, जे चक्षु देणारी आहे, ज्ञान देणारी आहे, उपशमन म्हणजे मानसिक आणि शारीरिक दुःखाचं उपशमन करणारी आहे, अभिज्ञा प्राप्त करून देणारी आहे आणि निब्बाणसुद्धा प्राप्त करून. मग हा मध्यम मार्ग काय आहे, तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधीपर्यंत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. तर असा हा आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे तो मध्यम मार्ग आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाला आपण काय म्हणतो, प्रज्ञाशील आणि समाधीचा जो मार्ग आहे तो मार्ग भगवान तथागतांनी शिकवलेला आहे. आणि म्हणून हा मध्यम मार्ग आहे. याला काय म्हटलेलं आहे, हा मध्यम मार्ग आहे, मध्यमा पटिपद आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला कामभोगांमध्ये अधीन नाही व्हायचं आहे आणि त्याचबरोबर स्वतःला त्रास होईल, तकलीफ होईल अशा प्रकारच्या कोणत्या व्रतवैकल्यामध्ये पण पडायचं नाही. तर तुम्हाला या आर्य अष्टांगिक मार्गाच्या अनुषंगाने जीवनयापन करायचं आहे. मग हे कशासाठी करायचं आहे का, भगवान म्हणतात की ही जी गोष्ट आहे ही गोष्ट काय आहे, ही गोष्ट दुःख निरोधगामिनी पटिपदा, म्हणजे दुःखाचा निरोध करणारी हे प्रतिपदा आहे. दुःखाचा निरोध करणारा हा मार्ग आहे. म्हणजे तिन्ही प्रकारचे दुःख दूर होतात, जे मी सांगितले. शारीरिक दुःख दूर होतात, मानसिक दुःख दूर होतात आणि सामाजिकही दुःख दूर होतात. हे तिन्ही प्रकारचे दुःख या आर्य अष्टांगिक मार्गाने दूर होतात. म्हणून हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे असं भगवान तथागतांनी सांगितलेलं आहे. मग शारीरिक दुःख कसे दूर होतात, मानसिक दुःख कसे दूर होतात आणि सामाजिक दुःख कसे दूर होतात. तर सामाजिक दुःख उत्पन्न कुठून झालेले आहेत हे आपण लक्षात घ्यायचे. मिथ्या वाचा, मिथ्या कर्मांत आणि मिथ्या आजीविका याच्यातून सामाजिक दुःख निर्माण झालेले आहेत की नाही. म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत मिथ्या बोलतो, चुकीचं बोलतो. एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर चुकीचं वागतो आणि एक माणसाची आजीविका चुकीची असते, पैसा कमवण्याची पद्धती चुकीची असते. आणि या गोष्टींमुळे सामाजिक जे व्यवहार आहेत, मग ते कुटुंबातले असो की आर्थिक व्यवहारातले असो, राजकीय व्यवहारातले असो, सांस्कृतिक व्यवहारातले असो की कुठल्याही मानवी समूहातले व्यवहार असो, त्याच्यामुळे दुःख निर्माण होऊन जाते. कशामुळे, कारण त्यांचं बोलणं चुकते ना एकमेकांसोबतचं, वागणं चुकते एकमेकांसोबतचं, आजीविका चुकते एकमेकांसोबतची. म्हणून आपण पाहतो घरचे नातेवाईक, रिश्तेदार सदैव पैशाच्या चर्चा का लोक करतात, कारण त्यांची आजीविका त्याच्यावर अवलंबून आहे, जीवनयापन अवलंबून आहे. आणि एखाद्यानं फ्रॉड केला, फसवणूक केली किंवा पैसे परत दिलेच नाही किंवा कमीच दिले, जास्तच दिले, तर झगडे उत्पन्न होतात, कलह उत्पन्न होतात. किंवा आपण घरामध्येही पाहतो की एखादा व्यक्ती चांगलं वागत नाही आहे, दारू पितो किंवा व्यभिचार करतो किंवा खोटं बोलतो किंवा कुठल्या प्रकारची मारझोड करतो, तर आपण काय म्हणतो, अरे हा व्यक्ती चांगला वागत नाही रे बाबा. मग वागत नाही म्हणजे झालं, आलं ना दुःख त्या समाजामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये. किंवा एखादा व्यक्ती खोटं बोलतो, चुगलीचाहाडी करतो किंवा व्यर्थ बकवास करत राहतो किंवा कठोर बोलतो, शिव्याशाप देतो, तर समोरच्या व्यक्तीला दुःख होतं त्या गोष्टीचा. तो म्हणतो अरे मी दुःखी आहे, या माणसाचं बोलणंच बरोबर नाही आहे, हा माणूस बोलतच चांगला नाही. म्हणजे बघा, सामाजिक दुःख या गोष्टीमुळे उत्पन्न होते. मग आर्याष्टांगिक मार्ग काय सांगते की तुमची वाचा सम्यक असली पाहिजे, तुमचं कर्मांत सम्यक असलं पाहिजे, तुमची आजीविका सम्यक असली पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सुखी बना आणि इतरांनाही सुखी बनण्यासाठी त्यामुळे मदत होत असते. तर अशा प्रकारे आपलं जे सामाजिक दुःख आहे ते दूर झालं. मग मानसिक दुःख कसं दूर होते, जे मानसिक दुःख आहे ते कसं दूर होते, तर मानसिक दुःख दूर करण्यासाठी आणि आपलं शारीरिक दुःख दूर करण्यासाठी भगवान तथागतांनी काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. शारीरिक दुःख दूर करायचं असेल तर आपल्यामध्ये सम्यक दृष्टी असणं गरजेचं आहे की कोणत्या गोष्टीमुळे आजार उत्पन्न होतो, कोणत्या गोष्टीमुळे आजार उत्पन्न होत नाही, याची एक सोच, याची एक समज आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि अशी समज एकदा आली आपल्यामध्ये तर आपण काळजी घेणार. आता काही गोष्टी अनिवार्य आहेत, म्हणजे आता माणूस तर म्हातारा होणारच आहे, माणूस तर मरणारच आहे, तो आपल्या शरीराचा स्वभाव आहे. तर ते स्वभावजन्य गोष्टी आहेत त्याही आपण जाणतो आणि ॲक्सेप्ट करतो सम्यक दृष्टीच्या माध्यमाने की बाबा रे हे अनित्य आहे बाबा, मान्य करतो. दुःख आहे रे बाबा, मान्य करतो. अनात्मा आहे रे बाबा, मान्य करतो. आणि हेही आपण मान्य करतो की बाबा रे या गोष्टी आहेत तर याचं असं कारण आहे.
मग असं कारण असेल तर ते कारण आपण नाही केलं पाहिजे जेणेकरून आपण सुखी राहिलो पाहिजे. तर सम्यक दृष्टीच्या अनुषंगाने, सम्यक संकल्पाच्या अनुषंगाने आणि सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी या 5 अंगाच्या अनुषंगाने आपलं शारीरिक आणि मानसिक दुःख जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की जेव्हा आपण भगवान तथागतांच्या धम्माचा विचार करतो तर हा धम्म दुःखमुक्तीचा मार्ग आहे, म्हणजे सुखप्राप्तीचा मार्ग आहे. तर जो व्यक्ती या 2 टोकांचा अवलंब करत नाही आणि मध्यम मार्गाचा अवलंब करतो आणि या मध्यम मार्गाच्या अवलंबाने त्याचे शारीरिक दुःख, त्याचे मानसिक दुःख, त्याचे सामाजिक दुःख दूर करतो आणि या तीनही क्षेत्रामध्ये, शारीरिक क्षेत्रामध्ये, मानसिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुख अनुभव करतो, शांती अनुभव करतो, त्याला एक कम्फर्टेबलनेस अनुभव होते, ते निर्दोष सुख अनुभव करतो, त्याच्यावर कोणी बोट दाखवत नाही. म्हणून बाबासाहेब काय म्हणाले होते एकदा? बाबासाहेब म्हणाले की दुश्मनाची सुद्धा माझ्याकडे बोट दाखवण्याची शक्ती नाही म्हणले होते. म्हणले होते की नाही की दुश्मनसुद्धा माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. किती महत्त्वाचं वाक्य बाबासाहेबांनी वापरलं. म्हणजे बाबासाहेबांचं चारित्र्य, बाबासाहेबांची प्रज्ञा, बाबासाहेबांमधील शील, सदाचरण इतकं चांगलं होतं की दुश्मन लोकसुद्धा बाबासाहेबांना त्या बाबतीमध्ये बोलू नाही शकत होते. पण आपण इतिहासामध्ये जेव्हा आपण पाहतो, नेहरू असतील, गांधी असतील, आज त्यांच्या संदर्भामध्ये कितीतरी गोष्टी लोकांनी संशोधनातून बाहेर काढलेल्या आहेत. त्याच्यावर बरीचशी पुस्तकं, बरेचसे कॉमेंट्स आपल्याला आज पाहायला भेटतात. पण बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये तसं आपल्याला दिसते का? नाही दिसत ना. म्हणजे त्याला म्हणतात निर्दोष सुख. का जो व्यक्ती निर्दोष जीवन जगत आहे तर तो व्यक्ती आंतरिक पातळीवर सुखी आहे. त्याला वाटते की मला घाबरण्याचे काही कारण नाही, कारण मी निर्दोष जीवन जगत आहे, मी कधी कोणाचं नुकसान करत नाही, त्याच्यामुळे लोकसुद्धा माझं नुकसान करणार नाहीत. तर त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि त्याच्या सामाजिक जीवनामध्ये जे त्याला एक सुखशांती प्राप्त होते, सुख समाधान प्राप्त होते, तर हे सुख समाधान त्याला स्वतः कमवावं लागतं आणि हे कमवण्याचा मार्ग भगवान तथागतांनी शिकवलेला आहे. हे सुख समाधान पैशाने विकत घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण पैशाने विकत घेतल्या जाणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आपण वस्तू विकत घेऊ शकतो, आपण सेवा विकत घेऊ शकतो, पण आपला स्वभाव कसा विकत घेणार आपण? आणि या गोष्टी स्वभावातून उत्पन्न होणाऱ्या आहेत. एखाद्याला चिडचिड करण्याचा स्वभाव असेल तर तो व्यक्ती तो चिडचिड करण्याचा स्वभाव कसा बदलून मैत्रीचा स्वभाव आपल्यामध्ये विकत घेऊ शकेल? एखाद्या दुकानात जाऊन मैत्री थोडीच भेटणार आहे विकत, एखाद्या दुकानातून करुणा थोडीच भेटणार आहे विकत, एखाद्या दुकानातून मुदिता थोडीच भेटणार आहे. तर हे धर्म जे आहेत, जे आपल्यामध्ये आहेत, तर ते आपण विकत नाही घेऊ शकत. आणि त्याच्यामुळे आपल्याला विकत काय भेटते? विकत पुस्तकं भेटू शकतात, विकत व्हिडिओज भेटू शकतात, रेकॉर्डिंग्स भेटू शकतात. मग ते आपल्याला फक्त मार्गदर्शन करू शकतात की बाबा हे असं आहे, असं असं झालं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या समजदारीने, स्वतःच्या मेहनतीने आपल्यामध्ये आत्मसात कराव्या लागतात आणि आपल्या मानसिक स्वभावांमध्ये, शारीरिक स्वभावांमध्ये आणि मानवी व्यवहारांमध्ये, खाण्यापिण्याच्या व्यवहारांमध्ये आपल्याला योग्य तो हवा तो बदल करावा लागतो. आणि या गोष्टीमुळे आपलं जे मानवी जीवन आहे, याच जमिनीवरचं मानवी जीवन, याच जगातील मानवी जीवन हे दुःखापासून फ्री होतं आणि सुखाला प्राप्त करतं. तर याच्या अनेक प्रकारच्या विधी, अनेक प्रकारच्या टेक्निक्स भगवान तथागतांनी त्रिपिटकामध्ये शिकवलेल्या आहेत. आज आपण आपल्या या प्रसंगी बेसिक्स ऑफ बुद्धिझमच्या अंतर्गत जे मुख्य बेसिक्स आहेत का, हे बेसिक्स आहेत बाबा बुद्ध धर्माचे. दुःख आणि दुःखाची मुक्ती हे भगवंताच्या धर्माचं बेसिक आहे. तर हे बेसिक तत्त्वज्ञान सांगण्याच्या उद्देशाने मी एवढी माहिती दिलेली आहे. परंतु हे तत्त्वज्ञान आपल्याला प्रॉपरली शिकावं लागतं. प्रॉपर शिकणं खूप गरजेचं आहे आणि कुठलीही गोष्ट आपल्याला जी येते ते प्रॉपर शिकल्यामुळे येते. आज आपल्याला 2 व्हीलर चालवता येते कारण आपण शिकलो म्हणून चालवता येते. आज आपल्याला बोलता येतं कारण आपण शिकलो म्हणून आपल्याला बोलता येतं. आज आपल्याला ABCD समजते किंवा एखादी पुस्तक वाचता येते, तर ते कशामुळे? कारण आपण शिकलो म्हणून ते वाचता येते. शिकण्यासाठी वेळ लागतो. भगवान तथागतांचा पूर्ण धम्म जो आहे तो एज्युकेशन सिस्टम आहे. म्हणून भगवंताला आपण म्हणू शकतो बुद्धिझम इज एज्युकेशन. बुद्ध धम्म काय आहे? बुद्ध धम्म एक प्रकारचं प्रशिक्षण आहे. बुद्ध धम्म काय? एक प्रकारचं एज्युकेशन आहे. जोपर्यंत आपण बुद्ध धर्माचं प्रॉपर एज्युकेशन घेण्यासाठी तयार नाही होत, तोपर्यंत आपल्या स्वतःच्या मानसिकतेमध्ये आणि आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये हवा तो बदल आपण नाही करू शकत. कारण ते शिकावं लागेल आपल्याला, कारण आपल्यातली प्रत्येक गोष्ट शिकलेली आहे. आणि इतकंच नाही, आता मेडिकल सायन्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो, मानवी शरीराचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा मानवी शरीराचा अभ्यास करत असताना जे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीवर जे बुक्स लिहितात, तर त्या लोकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मानवी शरीरामध्ये काम करण्याची जी पद्धत आहे ती 3 प्रकारची आहे. त्याच्यामध्ये ग्रो, लर्न आणि सर्वाईव्ह, म्हणजे हीच पद्धत आहे.
म्हणजे आपण सदैव आपल्या सेल्स किंवा आपल्या गोष्टी ज्या ते ग्रो होत राहतात, म्हणजे वाढत राहतात. जसं आता छोटं बाळ आहे ते वाढत राहतं. म्हणजे विकसित होणं हा त्याचा स्वभाव आहे. लर्निंग महत्त्वाची आहे. सतत आपण लर्न करत राहतो. आपण आता जरी आपलं वय असेल तरी आपण शिकत राहतो. कोणाकडून काय ऐकतो, पुस्तक वाचतो किंवा काही नाही काही शिकत राहतो आपण. शिकणं हा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वाईव्ह होतो, त्याच्यामुळे आपण जिवंत राहतो. मग तशासारखं आपल्याला बेटर लाईफ जर जगायचं असेल, उत्तम जीवन जगायचं असेल तर आपल्याला लर्निंग तर आवश्यक आहे. आणि हे लर्निंग कशी आहे, म्हणजे प्रॉपर लर्निंग आहे. लर्निंगचा शब्द जो वापरलेला आहे मेडिकल सायन्समध्ये तो फार महत्त्वाचा शब्द आहे. त्या ठिकाणी ते काय म्हणतात, केवळ संज्ञा किंवा आता जसं आपण लर्निंगच्या पद्धतीमध्ये कॉन्सेप्च्युअल लर्निंग आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शब्द आपण शिकतो, ते एक लर्निंग आहे. परंतु शरीरासाठी ती लर्निंग महत्त्वाची नाही आहे. शरीरासाठी ती लर्निंग महत्त्वाची नाही. म्हणून लोक काय म्हणतात, अरे कळते पण वळत नाही म्हणतात. म्हणजे कळते पण वळत नाही, म्हणजे अनेक पुस्तकं वाचून राहतात लोकांनी आणि अनेक पुस्तकं वाचल्यामुळे अनेक प्रकारचं ज्ञान लोकांकडे असते. पण एखाद्या वेळेस एखाद्या माणसाने अपमान केला का इकडे जो क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोध उत्पन्न झाल्यामुळे मग आपण शिवीगाळ वगैरे करतो किंवा काय करतो, तर त्यावेळेस मग माणसाला वाटते की अरे हा तर बेटा एवढा मोठा अभ्यासू माणूस आहे किंवा काय, आणि असा कसा काय तो रागावला किंवा असं कसं काय त्याने झगडा केला, असा कसं काय त्याने भांडण केलं, तर त्यावेळेस तो माणूस काय म्हणतो, अरे कळते पण वळत नाही यार म्हणतो. कळते मला सगळा अभ्यास आहे पण ते काय आता वळत नाही वेळेवर का, म्हणजे शरीराचा तो स्वभावच नाही ना लर्निंगचा. शरीराचा स्वभाव काय आहे, ब्रेन हे लर्निंगचं फार मोठं सेंटर आहे आणि हर पेशींमध्ये लर्निंगची प्रक्रिया आहे. मग मेन गोष्ट काय आहे, एक्सपिरियन्स्ड बेस्ड लर्निंग, म्हणजे अनुभवावर आधारित व्यक्ती शिकत असतो. आणि म्हणून भगवान तथागतांनी काय केलेलं आहे, भिक्षू लोकांना उपदेश केले नाही, त्यांना मेडिटेशन शिकवलं, ध्यान शिकवलं. ध्यान शिकवणे म्हणजे काय आहे, ते अनुभवाने शिकतायत. काय करत आहेत, ते अनुभवाने शिकत आहेत. श्वासाला अनुभवाने पाहत आहेत, आपल्या कायेला अनुभवाने पाहत आहेत, आपल्या वेदनेला अनुभवाने पाहत आहेत, आपल्या चित्ताला अनुभवाने पाहत आहेत, धर्माला अनुभवाने पाहत आहेत. आणि आपल्या ब्रेनला ते अशा प्रकारची ट्रेनिंग देत आहेत की ते पाहायचं शिकवत आहेत, व्यवहारांना पाहायचं शिकवत आहेत. मी बोलतो कसा, मी वागतो कसा, मग कोणी बोलला कोणी वागला त्याच्यावर माझ्यावर कसा त्याचा असर पडत आहे, किंवा मी बोलतो मी वागतो त्याचा इतरांवर कसा असर पडत आहे. तर हे पाहायचं भगवान शिकवतात आणि अनुभवाच्या पद्धतीने शिकवतात. आणि त्याच्या टेक्निक्स भगवंताने शिकवल्या का हे पाहायचं कसं, अनुभवायचं कसं, हे कसं केल्यामुळे आपल्यामध्ये योग्य ते परिवर्तन येते, योग्य तो बदल येतो, हे भगवान तथागतांनी शिकवलं. आणि हे शिकवल्यामुळे लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने भिक्षू भिक्षुनी, उपासक उपासिका दुःखमुक्तीच्या सुंदर जीवनाला प्राप्त झाले आणि सुंदर जीवन ते जगले. आम्ही आमच्या मूल पर्याय माइंड क्युअर सेमिनरी किंवा मूल पर्याय बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमाने वेगवेगळे क्लासेस घेतो आणि वेगवेगळ्या क्लासेसच्या माध्यमाने आम्ही ही ट्रेनिंग देतो लोकांना. महिनाभराचे क्लास असतात, 15 दिवसाचे असतात, 20 दिवसाचे असतात. त्याची आम्ही काही थोडीफार फीज ठेवलेली आहे की जेणेकरून लोकांनी कंटिन्युअस तो क्लास केला पाहिजे. कारण आम्ही कितीतरी वर्ष, म्हणजे तब्बल 15 वर्षाचा प्रदीर्घ काळ मी मोफत धम्म शिकवण्यामध्ये, उपदेश देण्यामध्ये घालवलेला आहे. तर मी पाहिलेलं आहे की लोक काही फीडबॅक देत नाहीत, एक दिवस शिकतात दुसऱ्या दिवशी येत नाहीत, काहीतरी कारणं सांगत राहतात. त्याच्यामुळे मला वाटलं का प्रॉपर ट्रेनिंगच घेतील नाही हे लोक, तर त्यांच्यामध्ये बदल येईल कसा, परिवर्तन येईल कसं, म्हणून मी त्याची मिनिमम चार्जेस ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे फायदा हा आहे की मिनिमम चार्जेस भरल्यामुळे लोक कंटिन्युअस क्लास करतात. आणि दुसरा फायदा आहे की माझंसुद्धा थोडंफार जीवनयापन चालतं आणि या दोन्ही गोष्टी साध्य होतात. आणि याच्यामुळे कंटिन्युअस ट्रेनिंग घेतल्यामुळे, पद्धतशीर ट्रेनिंग घेतल्यामुळे, जशी भगवंतांनी शिकवली तशी ट्रेनिंग घेतल्यामुळे अगदी कमी दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये मानसिक बदल व्हायला लागतात, वर्तनविषयक बदल व्हायला लागतात आणि त्यांच्या सामाजिक व्यवहारांमध्ये पण बदल व्हायला लागतात आणि त्यांचं जीवन हॅपीनेसकडे किंवा सुखाकडे, वेलबिईंगकडे जायला लागतं. तर हा धम्माचा प्रचार आणि प्रसार अशा पद्धतीनं करायला पाहिजे किंवा होतो की ज्यामध्ये बेसिकली बुद्धधम्म हे एज्युकेशन सिस्टीम आहे, एक प्रशिक्षण प्रणाली आहे. आणि म्हणून तुम्ही कुठेही जा, जसं तिबेटमध्ये तुम्ही गेलात मोनॅस्ट्रीज आहेत, श्रीलंकेत गेलात मोनॅस्ट्रीज आहेत, बर्मामध्ये गेलात मोनॅस्ट्रीज आहेत, थायलंडमध्ये गेलात मोनॅस्ट्रीज आहेत. फक्त भारतातच मोनॅस्ट्रीज नाही आहेत. मोठा अभाव आहे मोनॅस्ट्रीचा, फक्त विहार आहेत. विहारात भिक्षू लोक राहतात, कार्यक्रम करतात. आपणही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम अरेंज करतो. ही एक परंपरा भारतात निर्माण झाली, पण मोनॅस्टिक परंपरा निर्माण नाही झाली. प्रॉपर ट्रेनिंग, आणि तेही एक दिवस नाही, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. काही ठिकाणी आता जसं दलाई लामांच्या मोनॅस्ट्रीजमध्ये दलाई लामाचं ट्रेनिंग वगैरे होते, तर अगदी 10-12 वर्षाचा तो कोर्स असतो. म्हणजे कंटिन्युअस ते लोक त्रिपिटकाला
त्या सूत्रांना प्रॅक्टिस करतात, शिकतात आणि तेव्हा ते चांगले भिक्षू बनतात, चांगले व्यक्ती बनतात आणि मग जगावर त्यांचा प्रभावही निर्माण होतो. नाही जगावर निर्माण झाला तर स्वतःच्या त्या जीवनावर त्यांचा चांगला प्रभाव पडतो. तर इतकं सुंदर हे भगवान तथागताचं ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे आपण भगवान तथागताच्या ज्ञानाला आत्मसात करायचं असेल तर आपल्या स्वतःबद्दल चिंतन करायचं शिकलं पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातल्या दुःखाला, दैन्याला, दारिद्र्याला, मानवी व्यवहारामधील अडचणींना, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजला, वेगवेगळ्या प्रकारचे सरकार जे कायदे बनवत राहते त्या कायद्याची छानबीन आपण केली पाहिजे की खरंच ते कायदे उपयोगाचे आहेत की नाही आहेत. तर अशा अनेक पद्धतीने आपण जेव्हा चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येते की बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे असे मी मानतो. असं बाबासाहेबांचं वक्तव्य तेव्हा समजते माणसाला की बाबासाहेबांनी हे वक्तव्य का वापरलं, का बुद्धाचा धम्म सद्धम्म आहे असे मी मानतो. या मागचं कारण स्पष्ट आहे की जेव्हा मानवी व्यवहारांचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येते की मनाला घडवल्याशिवाय, माणसाच्या वर्तनाला घडवल्याशिवाय मानवी समाजामध्ये सुख शांती येणं अशक्य आहे. आणि म्हणून बाबासाहेबसुद्धा म्हणतात की बुद्धाचा धम्म स्वीकारल्याशिवाय माणसाचं कल्याण नाही. आईन्स्टाईनसारखे व्यक्ती, H.G. वेल्ससारखे व्यक्ती, विलियम जेम्ससारखे व्यक्ती किंवा अलीकडच्या काळात जर आपण बोललो तर काबझीनसारखे व्यक्ती किंवा गोल्डमनसारखे व्यक्ती, हे सगळेजण अलीकडच्या काळामध्ये बुद्ध धम्म लोकांनी स्वीकारला पाहिजे आणि याच्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिफिक रिसर्च लोकांसमोर मांडत आहेत की बुद्ध धम्माच्या मेडिटेशन टेक्निक्समुळे आपल्या ब्रेनमध्ये किती पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट होतात, शरीरामध्ये कसे पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट होतात, आपला ट्रेस कमी करण्यासाठी, पेन रेड्यूस करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारे डिप्रेशन नष्ट करण्यासाठी किंवा ज्या काही सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत त्याचे दूर करण्यासाठी बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माचे तत्त्व किती आयामी आहेत. तर याचे संशोधनं जगामध्ये आता सुरू झालेले आहेत गेल्या 10-20 वर्षांपासून आणि भविष्यातही ते सुरू होतील. तर त्याच्यामुळे भगवान तथागताच्या धम्माला आपल्याला थोडं सायंटिफिकली समजून घ्यायचं आहे, सायकोलॉजिकली समजून घ्यायचं आहे, मेडिकलच्या फील्डमध्ये समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण या पद्धतीने बुद्ध धम्माला योग्य प्रकारे समजून घेऊ तेव्हा आपल्या समस्या दूर करण्यासाठी बुद्ध धम्म नक्की उपयोगाचा आहे असं आपल्याला वाटलं तर आपण बुद्ध धम्माचे पाईक पण बनू आणि बुद्ध धम्माचे योग्य आणि उचित असे प्रचारक पण बनू. पण आपण जर समजा केवळ मूलवादवी तत्त्वधोरणाने चला बाबा आता आपल्याकडे सुविधा आहे व्हॉट्सअपची, फेसबुकची, यूट्यूबची, तर धरा भगवंताचं एखादं सूत्र वाचन करा त्याचं आणि टाकून द्या, असं जर आपण केलं तर याच्याने जास्त काही होणार नाही. फक्त लोकांना त्याची माहिती होईल, पण ती माहिती उपयोगात कशी आणायची, त्या माहितीचा आपल्यासाठी उपयोग कसा करायचा हे मात्र त्याच्यामधून लोकांना शिकता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली काही गोष्टीचं ट्रेनिंग घ्यावं लागते आणि त्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. तेव्हा आपल्याला याचा प्रचार आणि प्रसार करणं खूप सोपं जाते. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया कारण बऱ्याच वेळपर्यंत मी आता तुमच्यासोबत एक हितगुज जी आहे ती आपण साधलेली आहे आणि मी जे बेसिक्स आहेत काही भगवान तथागताचे तत्त्व त्याच्यावर मी थोडंसं एक म्हणजे ओझरतं असं संभाषण जे आहे ते या ठिकाणी पार पाडलेलं आहे. वास्तविक पाहता बुद्धाचा धम्म सागरासारखा विशाल आहे. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी खूप समय द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतं. पण आजच्या या छोट्याशा प्रवचनामध्ये आपण एवढंच बोलूया. जे आमची मानवटकर ताई आहे तिला मी या बाबतीमध्ये धन्यवाद देतो का तिने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे, धम्माविषयी मत मांडण्याची संधी दिलेली आहे. त्याच्यामुळे तिला अनेक मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.